नमस्कार, श्रीमंतवामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी विशाखा शिर्के। सुट्ट्यांमधली सहल किंवा बिझनेस टूर किंवा अगदी परदेशातलं उच्च शिक्षण जरी असलं, आपण सर्वजण नेहमीच काही ना काही निमित्ताने देशात विदेशात प्रवास करतो। पण या प्रवासात आपली काळजी घेणारे आपण स्वतःच असतो आणि प्रवासातल्या अनपेक्षित अडचणींना तोंड द्यायचं असेल तर ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी जवळ असणं अगदी जरुरी आहे। तेव्हा आजच्या श्रीमंतवामध्ये आपण माहिती घेऊया ट्रॅव्हल इन्शुरन्स बद्दल। आणि ट्रॅव्हल इन्शुरन्स बद्दल आपल्याला आज माहिती देण्यासाठी आपल्या स्टुडिओत आपल्यासोबत आहेत फायनान्शियल प्लॅनर अर्चना भिंगारडे। अर्चना, तुमचं स्वागत आहे IBN लोकमतच्या स्टुडिओमध्ये। अर्चना, मला सांगाल की मुळात प्रवास एक मस्त अशी आनंदाची गोष्ट आहे, एक मस्त मूड आपल्याला जमलेला असतो, पण यावेळी इन्शुरन्स सारख्या सिरियस गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे, ट्रॅव्हल इन्शुरन्सचा का? जेव्हा आपण प्रवासाला निघतो तेव्हा खूप चांगल्या मूडने निघतो, पण एखादी अनपेक्षित आजार किंवा अपघात आपला पूर्ण मूड घालवू शकतो। ह्याचप्रमाणे जे फायनान्शियल प्लॅनिंगसाठी एक महत्त्वाची जी पायरी आहे की आपण जी आपले वेल्थ जी निर्माण करत असतो त्याच्यामध्ये जे सगळे आपल्याला कुठलंही संरक्षण आवश्यक आहे ज्यामुळे आपली जी संपत्ती आहे ती जाऊ शकते, रिस्क मॅनेजमेंटसाठी टू बिल्ड आवर वेल्थ व्हॉट एव्हर इज रिक्वायर्ड टू सेफगार्ड द वेल्थ, आपल्याला जे काय पाहिजे त्याच्यामध्ये असतं की कुठलाही रिस्क घेणं त्याच्यासाठी संरक्षण देणं आवश्यक असतं। बरोबर आहे। तर आपला मूड तर जातोच, त्याच्याबरोबर भरपूर पैसे देखील ह्या कामामध्ये निघू शकतात। म्हणून आपण नेहमी प्रवासाला निघताना ट्रॅव्हल इन्शुरन्स घेणे आवश्यक असतं। बरोबर, पण मला सांगा नेमके कोणते प्रवासी येतात, त्याच्यामध्ये कोणत्या कॅटेगरीज असू शकतात, कारण पर्यटक तर सगळेच असतात। बरोबर, आता पर्यटक तुम्ही दोन प्रकारे बघू शकतात की एक असतं की जे देशामध्ये त्याच देशामध्ये ट्रॅव्हल करणारे आणि दुसरे असतात ते देशाच्या बाहेर जाणारे, ज्याला आपण ओव्हरसीज मेडिक्लेम म्हणतो। आणि बाहेरगावी जाणारे जे पर्यटक असतात ते वेगवेगळ्या कारणासाठी जात असतात। उदाहरणार्थ काही बिझनेससाठी जात असतात, काही शिक्षणासाठी जात असतात, तर काही असेच फिरायला जातात, तर काही आपल्या मुलांकडे जात असतात। म्हणजे आपण कॅटेगरी करू शकतो सिनियर सिटीजन, स्टुडंट्स, नंतर फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स, त्यानुसार मग पॉलिसी डिफर हो त्यानुसार द पॉलिसी डिफर्स होतात, त्यांचे पिरियड्स वेगळे वेगळे असतात, प्रीमियम्स वेगळे असतात, परत त्यांच्या रिक्वायरमेंट्स, कोणाला मेडिकल लागते कोणाला लागत नाही, कोणाच्या पॉलिसीज ज्या असतात त्या अगदी म्हणजे इन्स्टंटली तुम्ही 1 वर्षाची पॉलिसी घ्या, जेव्हा खरं जायचं असेल तेव्हा तुम्ही सांगितलं की ती पॉलिसी काढू। अर्चना, आपल्याकडे प्रश्न आलेला आहे, पहिला आपण बघूयात। आनंद नवसागरे डोंबिवलीहून, काय प्रश्न आहे तुमचा, सांगा। हॅलो, हा नमस्कार मॅडम। हा, मी आनंद नवसागरे बोलतोय, बोला डोंबिवलीवरून। बोला बोला। तर आपण आता ते लाईव्ह दाखवत आहे, तर माझा एक प्रश्न असा होता की ट्रॅव्हल इन्शुरन्स मध्ये आता तुम्ही लाईनवर दाखवलं की ओळीवर की पॉलिसी जवळ ठेवा, ऍक्च्युली रिअल मध्ये किती दिवस असं ठेवलं जाईल? आम्ही ट्रॅव्हलिंग करतो तर पॉलिसी जवळ ठेवा म्हणजे झेरॉक्स ठेवली तरी चालेल का, अटेस्टेड झेरॉक्स? नाही, तुम्हाला ओरिजिनल पॉलिसी जवळ ठेवायला लागते आणि अटेस्टेड कॉपी तुम्ही एखाद्या रिलेटिव्हकडे ठेवू शकता तुमच्या। आणि निघताना नेहमी एक पॉलिसीची ओरिजिनल पेपर्स दिल्याशिवाय तुम्हाला कुठेही म्हणजे ॲक्च्युली क्लेम मिळा तेव्हा ओरिजिनल पेपर्स दाखवायला लागतात, त्याच्यामुळे अटेस्टेड झेरॉक्स चालणार नाही, पण तुम्ही त्या इन्शुरन्स कंपनीकडे ते चेक केलेलं चांगलं आहे। बरोबर, आपले पेपर आपल्या सोबत असणं आवश्यक आहे। आणि दुसरी कॉपी तुम्ही इंडियामध्ये तुमच्या रिलेटिव्हजकडे सोडू शकता। बरोबर, आपल्याला अजून एका प्रश्नाला उत्तर द्यायचं आहे। किशोर पाटील ठाण्याहून। किशोर, तुमचा काय प्रश्न आहे? हा, माझा असा प्रश्न आहे की देशाच्या बाहेर जाण्यासाठीच इन्शुरन्स काढावा लागतो का? देशाच्या बाहेर जाण्यासाठी ती आवश्यक गोष्ट आहे, पण देशामध्ये देखील काही प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीज तुम्हाला पॉलिसीज देतात, पण त्याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडे पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी असेल, मेडिक्लेम पॉलिसी असेल तर वेगळ्या ट्रॅव्हल इन्शुरन्सची गरज भासत नाही। पण काही गोष्टी त्या दोन्ही पॉलिसीमध्ये कव्हर होत नाहीत, उदाहरणार्थ फ्लाईट डिले झाल्यामुळे किंवा तुमची पुढची कनेक्टेड फ्लाईट चुकली, बॅगेज जे आहे ते तुमचं हरवलं, तर ह्या सगळ्या गोष्टी ह्या 2 गोष्टीमध्ये कव्हर होत नसल्यामुळे तुम्हाला वेगळ्या ट्रॅव्हल इन्शुरन्सची गरज भासते। बरोबर। अर्चना, मला सांगा, ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी अशा एक नावाची नसेल तर त्याच्यात अजून काही पॉलिसीज असतात, तर त्याबद्दल थोडी माहिती सांगा।
ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी फॅमिलीसाठी असू शकते. फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स असतात, Okay. बिझनेससाठी जाणारी, बरोबर. त्यांच्यासाठी वेगळी असते. हल्ली जास्त प्रमाणात स्टुडंट्स इन्शुरन्सचं, म्हणजे जे अच्छा. स्टुडंट अभ्यासासाठी बाहेर जातात बरोबर. तर त्यांच्यासाठी मेडिकल इमर्जन्सी, डेंटल केअर असते, किंवा ते आजारी पडले तर त्यांचे आई वडील त्यांच्याकडे जाऊन त्यांना भेटून परत येण्यासाठी जो काही बरोबर. खर्च लागतो, असे खर्च देखील त्या पॉलिसीजमध्ये कव्हर होतात. बरोबर. आणि ओव्हरसीज मेडिक्लेम आणि अजून एक पॉलिसीज जे तुम्ही मगाशी सांगत होता डोमेस्टिक पॉलिसी. डोमेस्टिक पॉलिसी. डोमेस्टिक पॉलिसी ही देशामध्ये, आणि ओव्हरसीज पॉलिसी जी असते ती देशाच्या बाहेर आपण जाणार असतो त्याच्यासाठी लागते. पण मग सर्वसाधारण आपण जो इथे मेडिक्लेम काढतो आणि मग हा पुन्हा एक असं काही वेगळा फरक असतो त्यामध्ये? हो, कारण आपण जो इथे मेडिक्लेम काढतो तो मेडिक्लेम आपल्याला देशामध्ये, म्हणजे इंडियामध्ये कुठेही तुम्ही हॉस्पिटलाइज झालात बरोबर. त्याच्यासाठी कव्हरेज मिळतं. पण जी पर्सनल ऍक्सिडेंट पॉलिसी आपण इकडे काढतो हा हा हा. ती तर देशाच्या बाहेर, म्हणजे जगाच्या कुठेही गेलात तुम्ही तरी जगाच्या 24 कुठल्याही तासासाठी कोपऱ्यात कव्हर तुम्हाला असतं. cover असतं, बरोबर पण आहे. त्याच्यामध्ये कव्हरेज असं असतं की जर डेथ झाली किंवा एखादा शारीरिक अवयव निकामी झाला त्याच्यासाठी तुम्हाला भरपाई मिळते. बरोबर. हॉस्पिटलचा खर्च ठराविक मर्यादेपर्यंत तो मिळतो, त्या limit जो पर्यंत आपल्याला जातो. देशाच्या बाहेर उपयोगी पडत नाही किंवा खूप बरोबर. कमी असतो. बरोबर. त्याच्यामुळे बाहेर जाण्यासाठी नेहमी ओव्हरसीज मेडिक्लेम काढणं खूप बरोबर आहे. आवश्यक अजून एका असतं. प्रश्नाला आपण उत्तर देऊया. आशिष लोणार आहेत चंद्रपूरहून. आशिष, काय प्रश्न आहे तुमचा? आशिष, हो मॅडम. हा, तुमच्या टीव्हीचा आवाज बंद कराल का? टीव्ही बंद करून तुमचा प्रश्न विचारा. मॅडम, हा, जर आपला अपघात झाला असेल तर पुन्हा पैसे मिळतात का? आपला अपघात झाला बाहेर कुठे प्रवासात तर पैसे कसे मिळतात? पूर्ण पैसे मिळतात का? हा, आता अपघात झाल्यानंतर पैसे मिळताना नेहमी प्रोसिजर करायला लागते. तुम्हाला अपघाताची नोंद पोलिसांकडे करायला लागते. पोलिसांकडून जो FIR असतो, फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, तो घ्यायला लागतो. तर अपघातामध्ये 2 गोष्टी घडू शकतात की तुम्ही अपघात होऊन त्या माणसाचा मृत्यू झालाय किंवा तो माणूस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट Hospitalize आहे, झाल्यानंतर. तर तुम्हाला पैसे रिकव्हरी नंतर मिळतात. अच्छा. हां, म्हणजे तुम्ही रिकव्हरी झाल्यानंतर तुमची आपलं फिटनेस सर्टिफिकेट जे असतं ते डॉक्टरकडून घेऊन कंपनीला दिल्यानंतर तुम्हाला अपघाताचे पैसे मिळत राहतात. ओके. अजून एका आणि प्रश्नाला- पण हा. देशाच्या बाहेर जर असा अपघात झाला तर तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी असते, म्हणजे तुम्हाला Cashless खिशातून पैसे facility खर्च करायला उपलब्ध लागत असते अशा नाही. प्रकारे. अजून एक प्रश्न आहे. राजेश दंडण आहेत नाशिकहून. राजेश, तुमचा प्रश्न काय? राजेश, हा मॅडम. हा, बोला, तुमचा प्रश्न काय? टीव्ही बंद करा आणि तुमचा प्रश्न विचारा. हो हो मॅडम, माझं स्वतःचं टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे हा. आणि आम्ही फक्त स्कूल ट्रिप ऑर्गनाईज करतो. तर शाळेचे मुलं असतात माझ्याकडे. हॅलो. हा, बोला बोला, प्रश्न पूर्ण करा. हो, शाळेचे मुलं असतात, पण ते 400-400, 500 मुलं असतात आणि माझं रनिंग साधारणतः 100 किलोमीटरच्या आसपासच असतं. तर मला ग्रुप हे करावं लागेल, इन्शुरन्स करावं लागेल का पर्सनली करावं लागेल? तुम्हाला ग्रुप इन्शुरन्स करता येईल. त्यांचा कंपनीकडे अप्रोच होऊन तुमची नेहमी ट्रिपची फ्रिक्वेन्सी, म्हणजे किती वेळा ट्रिप जाते, किती स्टुडंट्स असतात, ही सगळी इन्फॉर्मेशन दिली की तुम्हाला कंपनी तुमच्यासाठी खास अशी पॉलिसी बनवून देऊ शकेल. बरोबर. अर्चना, मला सांगा की कोणकोणत्या गोष्टी या पॉलिसीजमधून कव्हर केल्या जातात? मेजर जे असतं ते असतं मेडिकल इमर्जन्सी. मेडिकल इमर्जन्सी म्हणजे आजार किंवा अपघात हे कव्हर होतात. स्टुडंटसाठी डेंटल केअर कव्हर होते. तसंच बॅगेज इन्शुरन्स म्हणजे लॉस ऑफ बॅगेज, डिले ऑफ बॅगेज, बरोबर. फ्लाईट आपली मिस झाली ओके. तर आपल्याला कदाचित तिकडे राहायला लागतं, तो खाण्यापिण्याचा खर्च किंवा हॉटेलचा जो खर्च असतो तो ठराविक मर्यादा पर्यंत. तसंच लॉस ऑफ पासपोर्ट, लॉस ऑफ पासपोर्ट पण असू शकतो. लॉस ऑफ पासपोर्ट देखील असू शकतं. ट्रिप कॅन्सलेशन, समजा डेथ झाली तर ते शव आणण्याचा जो बरोबर. रिपॅट्रिएशन, जे इकडे आणायचा खर्च आहे, बरोबर. तो कव्हर असू शकतो. बरोबर. अर्चना, तुम्ही खूप छान माहिती सांगताय, पण आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. आपण ब्रेक नंतर पुन्हा येऊयात. पाहत राहा फक्त श्रीमंत व्हा.
श्रीमंतवामध्ये आज आपण बोलतोय ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीबद्दल आणि आपल्यासोबत आहेत तज्ज्ञ अर्चना भिंगारडे. त्यांना आपण प्रश्न विचारूयात. एक प्रश्न आलेला आहे अर्चना. दिलीप कुलकर्णी आहेत पुण्यावरून. काय प्रश्न दिलीप तुमचा? माझा प्रश्न असा आहे हा की आपण ज्यावेळी परदेशी जातो, इथून मेडिकल इन्शुरन्स घेऊन जातो ओव्हरसीज, तर तो कॅशलेस मिळतो का? म्हणजे आपण तिथे जर एखाद्या हॉस्पिटलमध्ये प्रेझेंट झालो तर ते लोक पैसे न घेता आपल्याला ही सर्व्हिस देतात का? हो जरूर. तोच तर मेन उद्देश आहे ह्या पॉलिसीचा की तुम्हाला कॅशलेस म्हणजे तिकडे फक्त तुम्ही कॉल सेंटरला कळवायचं, आपल्या जवळची पॉलिसी दाखवायची असते आणि ते तुम्हाला गाईड करतात. तुम्हाला खिशातून काहीही खर्च करायला लागत नाहीत. पण पहिले $100 हे डिडक्टेबल असतात, म्हणजे ते तुम्हाला स्वतः पे पे करायला आपल्याला. लागतात. बरोबर हां, बरोबर. आपल्याला अजून एक प्रश्न आहे विचारतात दीपक पुरी अमरावतीहून. दीपक प्रश्न सांगा तुमचा. हॅलो हॅलो. हा तुमचा प्रश्न सांगा दीपक. मॅडम मला असं म्हणायचं आहे की कमीत कमी किती दिवसाचा टूर असला म्हणजे आपल्याला इन्शुरन्स काढता येईल? बरोबर. असं काही नाही आहे की कमीत कमी किती दिवसाचा आहे, पण मॅक्सिमम 180 डेज म्हणजे 180 दिवसासाठी आपल्याला इन्शुरन्स काढता येतो आणि नंतर पुढे पाहिजे तर आपण ती पॉलिसी रिन्यू देखील करता येते. किती दिवसाची टूर असते अशाप्रमाणे एक प्रश्न आहे की किती काळ आधी आपण ही पॉलिसी काढून ठेवली पाहिजे असं नियम आहे की? नियमाप्रमाणे प्रत्येक कंपनीचे नियम वेगळे असू शकतात, पण एक PSU कंपनीचा रूल असा आहे की 14 दिवसाच्या आत तुमची पॉलिसी असली पाहिजे. म्हणजे तुमची टूर स्टार्ट व्हायच्या आधी तेवढ्या पिरियडमध्ये तुमची पॉलिसी झाली. बरोबर आहे. अर्चना मला सांगा की कोणकोणत्या आपत्तींपासून या पॉलिसीमध्ये आपल्याला संरक्षण दिलं जातं? ह्याच्यामध्ये एक तर मेडिकल इलनेस म्हणजे आजारपण, अपघात. दुसरं आहे डेंटल केअर, पर्सनल ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंटमुळे आपलं लॉस ऑफ लेम, डेथ झाली तर. पब्लिक लायबिलिटी म्हणजे आपल्या चुकीने किंवा म्हणजे आपल्याकडून काहीतरी दुसऱ्याला, उदाहरणार्थ परदेशात गेल्यानंतर गाडी चालवताना कुठे कुणाला नुकसान झालं तर त्याची भरपाई मिळू शकते. बरोबर. त्याचप्रमाणे लॉस ऑफ बॅगेज मी तुम्हाला आधीच सांगितलं त्याप्रमाणे. बरोबर. कनेक्टेड फ्लाईट तुमची मिस झाली तर. त्याचप्रमाणे आपण परदेशात असताना सपोज आपल्या इकडे देशामधल्या घरी चोरी झाली तरी ती देखील भरपाई आपल्याला मिळू शकते. अच्छा, म्हणजे त्याच्यात बरेच हे प्रकार कव्हर केले. बरेच प्रकार कव्हर. अजून एक प्रश्न आलेला आपल्याकडे. उमाकांत धरणे आहेत पुण्याहून. उमाकांत तुमचा प्रश्न काय आहे? उमाकांत. हॅलो बोला. मॅडम माझी टुरिस्टची गाडी आहे. हा त्या गाडीचा तुमच्या मागचा ऍक्सिडेंट झाला. टीव्ही बंद कराल प्लीज आणि तुमचा प्रश्न विचारा. हो केलाय. हा बोला. माझी टुरिस्टची गाडी आहे. हम्म गाडीचा ऍक्सिडेंट झाला. हम्म ड्रायव्हरला लागलं होतं. हम्म तर इन्शुरन्स कंपनीने ड्रायव्हरचे दवाखान्याचे पैसे नाही दिले. अच्छा, ड्रायव्हरचे कसले पैसे नाही दिले. टुरिस्टची गाडी आहे त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला पण त्यांना पैसे मिळाले, पण त्यांनी इन्शुरन्स कंपनीने त्यांच्या ड्रायव्हरचे पैसे दिलेले नाही आहेत. अशा बाबतीत काय होऊ शकतं? ड्रायव्हरचे पैसे दिले नाहीत म्हणजे ड्रायव्हरला जी दुखापत झाली त्याचे पैसे दिलेले नाही, पण त्याचा अपघात होऊन त्याला काही नुकसान झालं का की फक्त हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागलं त्याला? हॅलो. हा उमाकांत, तुमच्या ड्रायव्हरला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं का? हो. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. तुम्ही त्या संबंधित अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांना पत्र देऊन तुम्ही फॉलोअप करू शकता. बरोबर. आपल्याकडे अजून एक प्रश्न आलेला आहे. संदीप पाटील आहेत हिंगोलीहून. संदीप तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, माझा प्रश्न असा आहे की एज ग्रुप नुसार वेगवेगळे प्लॅन आहेत का, आणि त्यामध्ये गव्हर्नमेंट प्लॅन आणि प्रायव्हेट प्लॅन अशी काही अट आहे का? बरोबर. हा, प्रत्येक एज ग्रुप प्रमाणे रिस्क लेवल वेगळी असते. म्हणजे रिस्क म्हणजे कळलं असेल, जोखीम वेगळी असू शकते. बरोबर. तर एज ग्रुप प्रमाणे, तुमच्या हेल्थ कंडिशन प्रमाणे आणि परत कंपनी टू कंपनी जे प्लॅन्स असतात त्यांचे प्लॅन्स वेगळे असतात, कव्हरेज वेगळे असतात, प्रीमियम्स त्याच्यावरती अवलंबून असतात तुमच्या एजवरती. नक्कीच. मग ह्यामध्ये अगदी सिंगल पर्सन साठी पण मिळते किंवा फॅमिली किंवा ग्रुप ट्रॅव्हल साठी गेलो असो तर? हो, सगळ्यासाठीही मिळते. कुठल्याही प्रकारे तुम्हाला संरक्षण मिळू शकतं. ओके. अर्चना, मला अजून एक विचारायचं की वेगवेगळ्या देशांसाठी म्हणजे हे आपण जात असतो तर असे काही नियम बदलतात
किंवा वेगवेगळे आपण प्रवासाची माध्यमं आपली वेगळी असू शकतात, कोणी फ्लाईटने जातं, कोणी क्रूजने जातं, तर तसे काही नियम बदलतात? वेगवेगळ्या देशांप्रमाणे नियम बदलतात. USA आणि कॅनडा अच्छा. ह्याच्यासाठी एक वेगळा प्रीमियम असतो आणि USA आणि कॅनडा सोडून बाकी देशांसाठी वेगळा प्रीमियम असू शकतो. तसंच एशियन कंट्रीजसाठी वेगळा प्रीमियम असू शकतो. ओके. म्हणजे देशाप्रमाणे प्रीमियम्स बदलतो, कारण तिकडे येणाऱ्या खर्चाचं प्रमाण अधिक जास्त असतं, कमी जास्त असू बरोबर. शकतं. त्याच्यामुळे खर्च प्रीमियम मध्ये देखील बरोबर, फरक येतो. बरोबर. दुसरा प्रश्न होता आपला, माध्यम रेल्वे प्रवास किंवा हा, विमान प्रवास? असं काही नाही, असं काही फरक नाहीये. पडत नाही. कारण तुम्ही तिकडे गेल्यानंतर कसंही ट्रॅव्हल करू शकता. अच्छा, बरोबर. पण तुम्ही तिकडे कोणत्या कारणासाठी जातात, प्रोफेशनल स्पोर्ट्ससाठी जात असाल, ओके. हां, हा, तसंही काही माउंटेनिअरिंग, असेल, तसं तुम्ही माउंटेनिअरिंग डिक्लेअर केलं तर तुम्ही अधिक प्रीमियम देऊन ते संरक्षण घेऊ शकता. ओके. तुम्हाला डिक्लेअर करायला लागतं मात्र. आपल्याकडे काही विशिष्ट इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतील जी महागडी असतात, अशांसाठी पण संरक्षण मिळतं त्याच्यात? आपल्याकडे मौल्यवान दागिने आपण मौल्यवान कॅरी दागिने करू असेल. शकतो, मौल्यवान वस्तू असू शकतात. तर बॅगेजमध्ये हे न टाकता आपण आपल्याबरोबर कॅरी करायला पाहिजे, तो नियम आहे. नाहीतर तुम्ही बॅगेजमध्ये ते टाकलेत आणि त्याच्यासाठी तुमची बॅग हरवली आणि तुम्ही क्लेम केलात तर तुम्हाला ते मिळत नाही, कारण तो नियम असा आहे की ते तुम्ही स्वतःजवळ ठेवले पाहिजे. अच्छा. पण नेमकी आपण ट्रॅव्हल पॉलिसी काढतोय तर कुठल्या प्रमुख गोष्टी ज्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कुठल्या लक्षात घेतलं पाहिजे? आपण पहिल्यांदा बघतो की कधी कधी कंपनीमधून आपल्याला पाठवलं जातं, अगदी. तेव्हा बरोबर. किंवा टूर कंपनीज असतात, काही टूर ऑपरेटर्स असतात, ते पॉलिसीज काढतात. पण त्या पॉलिसीजमध्ये संपूर्ण सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कदाचित कव्हर नसतात. त्याच्यामुळे ते पॉलिसीचे वर्डिंग जे असतात, लिहिलेले असतात, शब्द आपण वाचून बघितलं पाहिजे की काय काय कव्हर आहे, काय काय कव्हर नाही. जर नसेल आणि आपल्याला ती उपयोगी नसेल तर त्याच्याशिवाय ॲडिशनल पॉलिसी आपण काढणं जास्त आवश्यक आहे. बरोबर. ही पॉलिसी जेव्हा आपली काढली जाते त्यावेळी पण मेडिकल एक्झाम देणं जरुरी असतं, मेडिकल टेस्ट घेतली जाते आपली? ते वयावरती अवलंबून असतं. अच्छा. परत देशांवरती अवलंबून असतं ओके. की जर तुम्ही ठराविक देशात चालला आहात तर त्याचं वयोमर्यादा वेगळी असते. बरोबर. आणि जर तुम्हाला प्री एक्झिस्टिंग काही असेल, म्हणजे हां. ऑलरेडी एखादा आजार आहे आजार जुना, असेल. हां, तर तुम्ही ते फॉर्म मध्ये डिक्लेअर केलं तर तुमची मेडिकल टेस्ट घेऊनच मग तुम्हाला पॉलिसी इश्यू केली जाते. बरोबर. पण आता तुम्ही बोललात आजारी आहेत वगैरे, तर ट्रीटमेंटसाठी जे बाहेर जातात किंवा अगदी आजारीच असलेले लोक असतील, अतिवृद्ध असतील किंवा अगदी छोटी बाळं, त्यांना पण आपण कॅरी करतो, मग त्यांना कव्हर दिलं जातं? वृद्ध असतील तरी त्यांना कव्हर दिलं जातं, पण त्याच्यासाठी जो नॉर्मल प्रीमियम असतो त्याच्यावरती त्याला म्हणतात लोडिंग प्रीमियम, जास्त प्रीमियम लावून मग त्यांना कव्हर दिलं जातं. बरोबर. बाळं असतील, तान्ही बाळं म्हणजे 6 महिन्याच्या वरती नॉर्मली ही पॉलिसी दिली जाते. ओके. अर्चना, आपण आता इथेच एक छोटासा ब्रेक घेऊया. पहा फक्त श्रीमंत व्हा.
तवामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण बोलतोय ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीबद्दल. आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. चिराग घरत आहे. चिराग, काय प्रश्न आहे तुमचा? चिराग, हॅलो हा मॅडम. बोला बोला. समज 18 वर्ष पूर्ण नसतील तर इन्शुरन्स काढता येईल? तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स काढायचा आहे का? की लाईफ इन्शुरन्स? हॅलो, हा हा तुम्हाला कुठल्या प्रकारचा इन्शुरन्स काढायचा आहे? तुम्हाला ट्रॅव्हल इन्शुरन्स काढायचा आहे का? हा ट्रॅव्हल्स. ट्रॅव्हल इन्शुरन्स बद्दलच विचारते. त्याची वयोमर्यादा काय? आपण मगाशी बोललो होतो. हो हो, पुन्हा एकदा. 6 महिन्यापासून ते कितीही वर्षापर्यंत तुम्ही काढू शकता. ट्रॅव्हल इन्शुरन्सला काही तशी वयोमर्यादा नाहीये, कमीत कमी 6 महिने. बरोबर. अर्चना, मला सांगा की मल्टी टूर फॅसिलिटी हा काय प्रकार असतो? म्हणजे फक्त बिझनेसमनसाठीच ही पॉलिसी असते का? शक्यतो बिझनेसमॅनसाठीच ही पॉलिसी असते. खरं म्हटलं तर फ्रिक्वेंट ट्रॅव्हलर्स जे असतात, बरोबर. बिझनेसमॅन, कॉर्पोरेट्स ह्यांच्यासाठीच ही शक्यतो पॉलिसी असते, कारण त्यांना सतत जावं लागतं बाहेरगावी कामासाठी. बरोबर. आपल्याला एक प्रश्न आलेला आहे. दत्तात्रय बडगे नाशिकहून बोलतायत. दत्तात्रय, तुमचा प्रश्न काय? हॅलो, हा, नमस्ते मॅडम. नमस्ते. मला सप्टेंबरमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी इंग्लंडला जायचंय. कशासाठी? बोला. पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. तर सध्या कोणत्या कंपनीच्या पॉलिसीज बेस्ट आहे ट्रॅव्हल इन्शुरन्ससाठी? कुठली फायद्याची असेल? हा, हो. बोला बोला. तर कोणती कंपनी बेस्ट आहे इन्शुरन्ससाठी, ओके. किंवा घेणं गरजेचं आहे का? इंग्लंडला जातात पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. पहिली तर गोष्ट आहे की पॉलिसी घेणं अत्यंत आवश्यक आहे ना. आता कुठली कंपनी एक्झॅक्टली ते तुम्हाला नेटवरती रिसर्च करायला लागेल की कुणाचा प्रीमियम कमी आहे असं आम्ही एखाद्या कंपनीचं नाव सुचवू शकत नाही. पण सगळ्याच कंपनी आहेत ज्या तुम्हाला स्टुडंट इन्शुरन्स देतील. त्यांची क्लेम हिस्ट्री म्हणजे त्यांनी कशा प्रकारे लोकांचे इतर क्लेम सेटल केलेले आहेत ते तुम्हाला बघायला लागेल. त्यांची सर्व्हिसेस कशी आहेत, कॉल सेंटर्स आहेत की नाही हे बघितलं पाहिजेत. पण तशा सगळ्याच कंपनी चांगल्या आहेत. तुम्ही कोणाचीही घेऊ शकता. तुम्हाला जिकडे सुविधा वाटेल तिथे घ्या. बरोबर. मगाशी आपण बोललो मल्टी टूर. तर मला वाटतं टूर ऑपरेटर्स पण असतात की ज्यांच्या तर कायम फेऱ्या होत असतात. तर त्यांना स्वतःला काही अशी पॉलिसी ते काढू शकतात का? हो, नक्कीच. टूर ऑपरेटर्स जे असतात, माझा एका आता रिसेंटली अनुभव आला की मी आता स्वतः टूरला गेले होते एक लेह लडाखला. त्यावेळेला आमची गाडी थोडीशी घसरली. बरोबर. तर आता आमचा इन्शुरन्स पर्सनल ॲक्सिडेंट आणि हे सगळे आहेच. पण दुसऱ्या एका ठिकाणी अशी घटना घडली की वरून दगड आला आणि ती बसवरती पडला आणि नेमका जो ग्रुप लीडर होता त्याच्या 3-4 बडगड्या हे झाल्या. त्याच्यामुळे टूर ऑपरेटर्स जे असतात ते त्या टूर कंपनीजचे असतात. तर प्रत्येक टूर कंपनीनी त्यांची सगळी लोक पर्सनल ॲक्सिडेंट, प्रवाशांची काळजी तर घेतलीच पाहिजे. त्याच्याशिवाय त्यांची जी माणसं आहेत त्यांच्यासाठी पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसीज आणि मेडिक्लेम त्यांचं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर पब्लिक लायबिलिटी. बरोबर. त्या पब्लिक लायबिलिटी जो प्रकार आहे तो सेपरेट घेता येतो किंवा तुमच्या पॉलिसीतून घेता येतो. बरोबर. आपल्याला अजून एक फोन आला. अर्चना, नंदकुमार ठाकूर आहेत, मुंबईहून बोलतायत. नंदकुमार, काय प्रश्न आहे तुमचा? हॅलो, मी ठाकूर बोलतोय. बोला. माझा प्रश्न असा आहे की आम्ही ग्रुप नेतो टूरला, तर त्याचा इन्शुरन्स कुठे व कसा काढायचा याची जरा माहिती मिळेल का? ओके. त्यांना ग्रुपने कुठेतरी सहलीला जायचंय. तुम्ही कुठल्याही प्रायव्हेट किंवा पब्लिक सेक्टर कंपनीजकडे तुम्ही अप्रोच झालात, कुठल्याही जनरल इन्शुरन्स एजंटकडे जरी अप्रोच झालात तरी तुम्हाला ते त्याच्या बाबतीत मदत करू शकते. बरोबर. असे बरेच प्रश्न येतात. ट्रॅव्हल पॉलिसी कशी काढायची, कुठून काढायची. तर मला सांगा, ऑनलाईन पॉलिसी हा एक आता प्रकार आपण बघतो, त्याबद्दल थोडी माहिती सांगा. ऑनलाईन पॉलिसीज ह्या खूप सुविधेच्या आहेत. तुम्हाला सगळा फॉर्म ऑनलाईन दिसतो. फक्त माहिती टाकायची आणि क्रेडिट कार्ड तर्फे तुम्ही त्याचं पेमेंट करायचं आणि तुम्हाला पॉलिसी देखील ऑनलाईन प्रिंट आउट काढून तुमच्याकडे तुम्ही ठेवू शकता. बरोबर. आणि त्याचे क्लेम सेटलमेंट देखील ऑनलाईन करू शकता कम्प्युटरच्या माध्यमाने. बरोबर. तो खूप सुविधाजनक आहे. ज्यांना इंटरनेट आणि कम्प्युटरचं ज्ञान असतं त्या लोकांसाठी हे खूपच सुविधेचं आहे. बरोबर. पण मग त्याचे हातात पेपर्स, आपल्याला परदेशात पण असे पेपर्स जवळ ठेवले पाहिजे? हो का, आपण त्याचं प्रिंट आउट कुठेही घेऊ शकतो ना. ओके. बरं, मला सांगा, ट्रॅव्हल पॉलिसीमध्ये कसा क्लेम करायचा? आपलं कॉम्पेन्सेशन मिळवायचं आहे, मला समजा आपल्याला क्लेम करायचं, तर त्याचं प्रोसिजर काय आहे?
आता ह्या ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीज असतात त्याचं क्लेम करणं खूप सोपं असतं कारण प्रत्येक कंपनीची कॉल सेंटर्स असतात जी टोल फ्री असतात. तुम्ही त्या टोल फ्री कॉल सेंटर्सना फोन केलात की तुम्हाला ते वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची सेंटर्स कुठे आहेत, हॉस्पिटलशी कुठल्या लिंक आहेत, ज्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस फॅसिलिटी अवेलेबल आहे बरोबर. ते तुम्हाला सांगतात आणि तुम्ही तिकडे जाऊन तुमचा उपचार करून घ्यायचा. तुम्हाला काहीही खर्च करायला लागत नाही आणि सगळं गायडन्स त्या सेंटरतर्फे तुम्हाला मिळतं. बरोबर. नक्कीच अर्चना, आज तुम्ही इथे IBN लोकमतच्या स्टुडिओत येऊन ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसीबद्दल इतकी सारी माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आपण पुढच्याही भागामध्ये नवीन विषयाची माहिती जरूर घेणार आहोत, पण आज आपण श्रीमंतवामध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.